हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. स्वागत आहे तुमचं. नोव्हेंबर महिना आता चालू होतो आहे आणि श्री गणेशाने आपण स्टार्ट करू. गणेशजींचे काय मेसेज आहेत या महिन्यासाठी आपण बघूया. 2-3 दिवस मला व्हिडिओज पोस्ट करायला जमलं नाही, सो नोव्हेंबर महिना घेऊन येतो आहे. काय काय आपल्यासाठी काय ब्लेसिंग्स घेऊन येत आहेत, बाप्पाचे काय मेसेज आहेत बघूया आपण. बिगिनिंग्स. वाव, आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी आता न्यू पद्धतीने गोष्टी घडणार आहेत. बिगिनिंग्स म्हणजे सुरुवात. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना आपण श्री गणेशा करतो, तर त्याच पद्धतीचं मला एक वातावरण वाटते की काहीतरी गोष्टींची नवीन सुरुवात होती आहे. नाविन्याने काहीतरी तुमच्या लाईफमध्ये गोष्टी घडणार आहेत. तर बाप्पा तुम्हाला त्याच्यासाठी तथास्तु बोलतो. हीलिंग. वाव, किती सुंदर कार्ड आहे. तुमच्या लाईफमध्ये हीलिंग येते. हीलिंग म्हणजे काय की मनाला तुम्हाला शांतता मिळेल. शारीरिक त्रास असेल तर शारीरिक त्रासापासून शांतता मिळेल. जर झोप लागत नसेल तर मोरपंख तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवा आणि झोपा, तुम्हाला झोप चांगली लागेल. असे काही मेसेजेस मला मिळत आहेत. मेडिटेशन करा. ग्रीन कलरचा जितका वापर करता येईल तितका करा. आणि प्रॉमिस ऑफ द फ्युचर. तर तुम्हाला बाप्पा प्रॉमिस करतात की तुमचं फ्युचर जे आहे ते हीलिंगदायक असेल. नवीन अपॉर्च्युनिटीज तुमच्या लाईफमध्ये येतील. तर टोटली तुमच्या लाईफमध्ये फ्युचर हे प्रॉमिसिंग असेल. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतात ना की निर्विघ्न पार पडतील. तुम्हाला बस फक्त स्वतःवर काम करायचं आहे. सेल्फ लव्ह करायचं आहे. बिलॉंगिंग. मला असं वाटतं जर तुम्ही कोणत्या गोष्टीवर अवलंबून राहत असाल तर तुम्हाला अवलंबून नाही राहायचं आहे. तुम्हाला स्वतःचे प्रयत्न करत राहायचे आहेत. हा, तुम्ही देवावर डेफिनेटली अवलंबून राहा, पण प्रयत्न हे करत राहिले पाहिजेत. सो येस, कुठल्याही गोष्टीमध्ये डिपेंडन्सी नको असं मला वाटतं आहे. आणि इनसाईट. येस, तुम्हाला इंट्युशन्स येतील आणि त्या इंट्युशन्सचं इनर कॉलिंगला तुम्हाला गोष्टी ज्या आहेत ते गायडन्स करतील. तर त्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्या हे तुम्हाला सांगितलं जातं आहे. गणपती बाप्पा तुम्हाला इंट्युशनद्वारे योग्य मेसेज आणि गायडन्स देईल. तर त्या गोष्टीकडे लक्ष द्या. मेडिटेशन करा, हीलिंग करा, शांत झोपा. स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. येस, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करा. जे आता मी सांगत होते तेच सांगते आहे की अथर्व शीर्ष जर तुम्ही म्हणू शकत असाल तर अथर्व शीर्ष म्हणा किंवा रोज ऐका, त्याने खूप चांगला फरक पडतो. इट इज अ स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. ही पण एक प्रकारची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. सो मला असं वाटते की तुम्ही नक्कीच या बाबतीमध्ये विचार करा आणि तुमचं लाईफ जे आहे ते एन्जॉय करायला स्टार्ट कराल. हेच होते बाप्पांचे मेसेज. तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा. माझा यूट्यूब चॅनल दी एम्प्रेस, तिला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जितके आपले मराठी बांधव आहेत आणि जे मराठी लवर्स आहेत त्यांना हा व्हिडिओ पोस्ट करण्याची नक्कीच तरतूद करा. थँक्यू सो मच. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन गोष्टींबरोबर. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा, आनंदात रहा. बाय.